सब्बे संखारा अनित्याति, सब्बे संखारा दुःखाति, सब्बे धम्मा अनत्ताति, यदा पඤ्ඤाय पश्यति यदा निपिन्दति दुःखे एष मग्गो विशुद्धिया, एष मग्गो विशुद्धिया, एष मग्गो विशुद्धिया। सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व संस्कार दुःख आहेत, सर्व धर्म अनात्मा आहेत। हे जो प्रज्ञेनं पाहतो, यदा पඤ्ඤाय पश्यति अथ निबिंदती, निर्वेद ज्ञान, निबिंदती निबिदा ज्ञान, जे निर्मळ चित्त, अनासक्ती, निरासक्ती, शुद्ध चित्त, प्युअर माइंड, अथ निबिंदती दुःखे, सर्व प्रकारचं दुःख या निर्वेद ज्ञानाच्या आधारावर। हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण 37 बोधी पक्षीय अंगांपैकी प्रज्ञेचा अभाव असला तर काही खरं नसतं। या पौर्णिमा फेस्टिवलच्या निमित्तानं आपण फुलमुंडे पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमा फेस्टिवल, वर्षातल्या 12ही पौर्णिमा, तसं उपोषणाचे दिवस महत्वपूर्ण, पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी, पण हा पौर्णिमा फेस्टिवल उपोषणाचा दिवस असतो, पूर्ण चंद्र असतो। आपले इच्छित जे काही कर्म आहेत ना आपण केलेले, जे कल्याणकारी असतात, अशा सम्यक संकल्पाच्या आधारावर या पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्णत्वात जातो, तसं आपलं जीवन देखील या प्रज्ञेच्या आधारावर लोकीय क्षेत्रांपासून लोकोत्तर क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतं। लोकीय ज्ञानापासून तर लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचू शकतं। या पौर्णिमा फेस्टिवलच्या निमित्ताने या धम्ममंचा पूजनीय भिक्खू संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती हे शब्द त्यांच्या चित्तात चितारले गेले। बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, जगाचं कल्याण केवळ बुद्ध धम्मानीच होणार आहे, मानवी समाजाचं कल्याण केवळ बुद्ध धम्मानीच होणार आहे। आपल्या मनाचा स्वभाव आमूलाग्र बदलतो, याला म्हणतात रिवोल्ट। बुद्ध धम्म म्हणजे क्रांती। आपण सगळी माणसं रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची माणसं, 390 प्रकारच्या स्वभावाची आम्ही तुम्ही माणसं, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत, ब्राह्मण की ब्राह्मणेतर, या देशाचे की त्या देशाचे, या वंशाचे की त्या वंशाचे असू देत, कोणी असू दे, सगळी माणसं आपण तुम्ही आम्ही आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत। रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, रागरंजित, द्वेषदूषित, मोहमोडित होऊनच आपण आपल्या कायावाच्या मनाने सगळेच लोक काम करतो, म्हणून आपला स्वभाव आपल्या वर्तनात दिसतो। ही व्यक्ती या स्वभावाची असं म्हणते। हा स्वभाव आपला आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच बदलला जातो। ज्या व्यक्तींनी, ते गृहस्थ असू देत की गृहत्यागी, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, व्यक्तीचा स्वभाव बदललेला आहे। हे खरं आहे। कार्ल मार्क्स सारखा विद्वान, ज्यांनी या माणसाला भौतिक प्राणी समजलं, पण ते भौतिक मन काय भौतिक नाही ना, ते काय डोळ्यांनी दिसत नाही। चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण या गोष्टी भगवान बुद्धाला जशा समजल्या तशा कुठल्याही वैज्ञानिकांना नाही समजल्या। वैज्ञानिक दृष्टिकोन हे लोकीय ज्ञानाचा दृष्टिकोन आहे, लोकोत्तर ज्ञानापर्यंत नाही पोहोचवत। पण भल्या भल्या आम्ही असोत की तुम्ही असोत, बोलता बोलता बोलून टाकतो ना, भगवान बुद्धाचं ज्ञान आहे ना, बोधी नाही ना, भगवान बुद्धाचा धर्म वैज्ञानिक पायावर आधारलेला आहे, वैज्ञानिक दृष्टी आहे भगवंताकडे, असं आपण बोलून जातो। एक तरी वैज्ञानिक स्वतःपन्न झालं तर दिसतं का तुम्हाला?
वैज्ञानिक दृष्टिकोनाला पुरून उरणारा दृष्टिकोन आहे, ज्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे स्वप्रयत्नाने. हे संबोधी बोधी मिथ्या नाही, ते सम्यक आहे म्हणून संबोधी ज्ञान. बुद्ध चक्षु जेव्हा उत्पन्न होतात बुद्धाला, असं कोणतं यंत्र आहे त्यांच्याकडे की साऱ्या प्रकृती स्कॅन करता येते. सजीव निर्जीव मनुष्य वा मनुष्य तर सगळ्याच प्रकारचे प्राणी ते पाहतात. प्रकृतीचं आतलं बाहेरचं सगळंच निरीक्षण करतात. त्यांना बुद्ध चक्षु उत्पन्न झाले ना, भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही कालखंडाची परिपूर्ण जाणकारी त्यांना असते. आपल्या एखाद्या वैज्ञानिकाला विचारा, जगात काही संपूर्णत्व असतं का, परिपूर्णत्व असतं का, तर भले भले तुमच्यासारखे सायंटिस्ट देखील म्हणतात जगात काहीच परिपूर्ण नसतं. भगवंताचा सद्धम्म आहे ना, हा स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण परिशुद्ध आहे, परिपूर्ण परिशुद्ध आहे. ही परिपूर्णता आणि परिशुद्धता 10 पारमितांचे गडे परिपूर्ण केल्यानंतर हा संग्रह आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचा संग्रह प्राप्त करता येतो. पार मी, माझ्यातला मी घालवून टाकायचा आहे की नाही, मार बंधन आहे. मी जो म्हणतो ना, माझं शरीर माझं मन, आपलं काहीच नाही आहे. कुणाला मी म्हणू, माझं म्हणू. तथागतांनी या साऱ्या प्रकृतीचं स्कॅन केलं, तुकडे तुकडे करून पाहिले ना. जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे. 10,000 चक्रवालांचा अनुभव या 3.5 हाताच्या कायमध्ये केलाय त्यांनी. हे 4 सतीपट्ठान, 4 इद्दीपाद, 4 सम्यक प्रधान, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजनगर, ही अठ्ठांगिको मग्गो. हे बोधीची अंग आहेत. हे स्वप्रयत्नाने अनुसंधान केले. त्यामुळे या प्रकृतीला स्कॅन करताना अंतिम सत्य काय, 1945 ला आपण युद्ध पाहिलं, पहिलं महायुद्ध. अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे असं सगळेच मानत ना. हिरोशिमा नागासाकीवर बांबगोळे टाकले, अणुबाम, युरेनियम, धातूचे पाहिले ना आपण. 1968 पर्यंत हाच समज होता. 1968 अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे, अंतिम काही. 68 साली 1968 साली अर्नोल्ड लुईस हे तत्ववेत्ते समोर आले. ते बोलले, त्यांनी बबल चेंबर हे उपकरण संशोधित केलं. या बबल चेंबर उपकरणाच्या आधारावर 1 सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगाने ही प्रकृती उत्पन्न होऊन नाश पावते. एवढ्या वेगानं 1 सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगाने ही प्रकृती, हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो. परमाणू अणुची फोड केली की नाही, न्यूट्रॉन प्रोटॉन आणि भोवती फिरणार नाही. परमाणू हे या निसर्गाचं भौतिक जगाचं अंतिम सत्य या निष्कर्षाला वैज्ञानिक संशोधन आहे, ते आपल्याला खरं मानावंच लागतं. पण परमाणू हा अणुचा 36वा भाग आहे. हे अंतिम सत्य कसं होऊ शकेल, माझ्या तर बुद्धीला नाही पटत. तुम्हाला पटतं का? भगवान बुद्धांनी या प्रकृतीचं सूक्ष्म निरीक्षण केलं. त्यांनी अट्ठकलाप हा शब्द शोधलाय. अट्ठकलाप म्हणजे काय, हे शरीर ज्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूने बनतं ना, आकाश धातूला महत्व दिलं नाही भगवंतांनी. 2 अट्ठकलापांमध्ये जे अंतर आहे, पोकळी आहे ना, ते सूक्ष्म दर्शन आहे. विपश्यना या कम्मठ्ठाणाचा अभ्यास करताना आपल्याला या पोकळीचा अनुभव करता येतो. हे नाकातली पोकळ दिसतं. या पोकळीमध्ये देखील अनेक अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंचाच भरणा भरलेला असतो. त्यामुळे हे शरीर जे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूने बनलेलं असते, हे 4 रूप ज्याला शरीर म्हणतो, हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूने बनलेलं, आणि त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म अति सूक्ष्म कण, की ज्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करताच येणार नाही. अशा अतिसूक्ष्म कणाला अट्ठकलाप असं नाव दिलेलं आहे. व कुठलाही वैज्ञानिक इथपर्यंत पोहोचलेला नाही. 2025 नोबेल पारितोषिक डॉक्टर जॉन क्लार्क यांना मिळाले. क्वांटम फिजिक्स. आता तुम्ही वाचा, तुम्ही थिअरी वाचली नसेल याच वर्षी, वाचून झालं. सगळे आपण वैज्ञानिक युगात जगत आहोत ना. क्वांटम फिजिक्स त्या परमाणूची फोड करताना दिसतात. या क्वांटम फिजिक्स मध्ये त्यांनी ही सिद्धता केली की माणसाला गायब होता येतं. तुमचा विश्वास बसेल? भिंतीतनं आरपार जाता येतं. तुमचा विश्वास बसेल? हे पहाडातनं आरपार जाता येतं.
माईक कुठे गेला? ए आलाय. अठ्ठकला भगवंताची जी समज आहे ना, भूत वर्तमान आणि भविष्य, क्वांटम फिजिक्स ज्यामुळे गायब होत आहेत. भगवान बुद्ध एका चित्तक्षण म्हणजे कळला का तुम्हाला? हे कमी बुद्धीचे लोक आहेत ना, बुद्धी एवढीशी आहे तुमची. चित्तक्षण वेदना, जशी सुखावेदना, दुखावेदना, अदुखा सुखावेदना शरीराच्या असतात. सौमनस्य आणि दौर्मनस्य चैतसिक अभिधम्माप्रमाणे 5 वेदना असतात. या वेदनांच्या आधारावर आपण आपला स्वभाव बनवतो. तुम्ही कोणत्या स्वभावाचे व्यक्ती आहेत तुम्हाला काही माहिती पडलं का? माईसाहेब आंबेडकरांकडून मला हे शिकायला मिळालं. माई बाबासाहेबांचा स्वभाव कोणता होता? कोणत्या स्वभावाच्या व्यक्ती होत्या त्या? बोधिसत्व. तर आपण मानतो, जाणतो का? जाणत नाही ना, आपल्याला नाही जाणतायत. खरंच बोधिसत्व होते का? आपल्याला नाही, आपण मानतो. मानणं आणि जाणणं किती जमीन आसमानचा फरक असतो. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध. भावी बुद्ध, भविष्यात येणारे बुद्ध. बाबासाहेब बुद्ध बनणार आहेत का? तुमचा विश्वास होईल का? बोधिसत्व म्हणणं उद्यापासून काय बंद करणार आहात का तुम्ही? बोधिसत्व. बाबासाहेबांना जे धम्मरूपी धन सापडलं ना, ते कुठल्याही व्यक्तीला नाही सापडलं. इतिहास जे विसरून जातात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहेत? 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ गेले. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या या संघर्षाची दरार आमचा पराभवाचा इतिहास आहे. एक काळ असा होता, श्रमण संस्कृती सजलेला. 10 मोठे मोठे राजे. सम्राट अशोकाचं नाव आपण खूप घेतोय. मौर्य राजे. शेवटचा राजा बृहद्रथ, त्याची कपटाने हत्या केली पुष्यमित्र शुंगाने. त्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली. तोच दिवस हेरला, शस्त्र हिसकावून टाकली, नजरबंद केलं. तब्बल 15 दिवस ज्या दिवशी सम्राट अशोकाने एकाच वेळेला 84,000 महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची एकाच वेळेला तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली. घनसार पदी नदी पेन तम नंचिना ती लोक दीपं संबुद्धं पूजी आम्ही तमोदित. युगाचा अंधार दूर केला. 84,000 महास्तूप. त्या महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या या धातूंची पूजा, तेल प्रज्वलन, तेलाचे दिवे प्रज्वलित करून बुद्धांचीच पूजा केली जाते, दुसऱ्याची नाही. तुम्ही ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद वाचा. संस्कृत सगळं साहित्य संस्कृत मधलं वाचा. एकाही रुचेमध्ये तुम्हाला सापडणार नाही तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा करणार. एकाच वेळेला तेलाचे दिवे प्रज्वलित करून 84,000 महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची जी पूजा केली गेली, तो दिवस दीपदानोत्सव. जे लोक ज्या स्तूपांकडे गेले, पण जे गेले नाहीत ना, अजूनही लोक आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये सडा सारवण करतात, रांगोळ्या बिगोळ्या काढतात, ते शेणाचा स्तूप करतात. तिथे काही शस्त्र ठेवत नाही, तिथे फूल टाकतात, देवनाळ ठेवतात, तिथे तेलाची प्रज्वल. हे म्हणजे दर 15 दिवसांनी येणारे पौर्णिमा, अमावस्या, जे सगळे सण आहेत ना, सांस्कृतिक प्रतिक्रांती झाल्यामुळे आपण सगळेच भरून गेलो. सम्राट बृहद्रथाची हत्या ज्या दिवशी 84,000 महास्तूपांची पूजा केली गेली, तो दिवस ना, त्याच दिवशी एअरलाईन, त्याच दिवशी सम्राट बृहद्रथाची 2च वर्ष राज्य केलं. पुष्यमित्र शुंगाने कपटाने हत्या केली. आणि श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणारे एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. भिक्षू लोक गाडीचे डोक्याचे केस वाढवून जंगला पाण्यात गुफा कंदरांमध्ये राहू लागले. हेच ते वारकरी आहेत, हेच भागवती आहेत, मानगाव पंथी आहेत, लिंगायत पंथी आहेत, नाथपंथी आहेत. नाथपंथी आहे. सोमनाथचं मंदिर पाहिलं का? ते आमची डॉक्टर वीणा जैन, ती टीचर पण आहे, पुरातत्व. तिची सगळी टीम गेली.
सध्या नरेंद्र मोदीजी या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत ना, ते त्या सोमनाथ मंदिराचे अध्यक्ष आहेत. आता गेले एकासाठी काहीतरी सोनं नाणं सापडेल म्हणून तिथे 3 मंजिल असलेला विहार सापडलाय भगवान बुद्धाचा. आता काय करताय, त्यांनी नोंद केली, आता कुठे लपून राहील. डॉक्टर विलास खरातांनी केस टाकली, बरं केस टाकली, आता ती चालेल. पण आता एवढ्या मोठ्या केसेस चालू आहेत. 134 वर्ष बुजली, आता विषयाला स्पर्श केला म्हणून तर महाबोधी विहार. बीटीएमसीचा कायदा झाला आणि त्या कायद्याने ब्राह्मणांना पूजा करण्याचा अधिकार दिला. पण आता 4 भिक्षू, 4 हिंदू आणि कलेक्टर मात्र तो हिंदू असावा, तो अध्यक्ष राहील. प्रज्ञाशील आले असते, सविस्तर सांगितलं असतं, कारण ते सेक्रेटरी राहिले होते. ज्यामुळे आता सुरेश ससाई भंतेंची केस 12 पर्यंत. नरेंद्र मोदीजी आले, काय सांगितलं सुरेश ससाई भंतेंना मला नाही माहिती, पण आता 3री केस आहे. कोण 27 केस 27ला सुप्रीम कोर्टात आमच्या सुलेखाताईंनी केस टाकली. सुलेखाताईंनी रिट पिटिशन टाकली. हाच सूर्यकांत शर्मा यांनी एकदम रिजेक्ट करून टाकली. ऐकलीच नाही हो. हे खरं आहे की 26 जानेवारी 1950ला या देशाचं संविधान लागू झालं, अंमल सुरू झाला, राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. आता राणीच्या पोटातनं राजा नाही निर्माण होणार. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. आता मात्र मतपेटीत नाही हा राजा निर्माण होणार. त्यामुळे ही राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. ही राजकीय लोकशाही जोपर्यंत सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या संपूर्ण फळं येणाऱ्या पिढीला मिळतील तरी काय? नाही मिळणार. बाबासाहेबांनी ठीक आहे 26 जानेवारी 1950ला कायद्याचा अंमल सुरू झाला. जुने जेवढे कायदे निरस्त होतील असं आर्ग्युमेंट केलं गेलं, पण सुप्रीम कोर्टाने काहीच नाही केलं. आता सुप्रीम कोर्ट ज्या मधल्या तारखेला ते काय म्हणाले, भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही हे तुम्ही सिद्ध करा. हे काय आर्ग्युमेंट असतं का? बरं, हे सिद्ध जरी केलं, 1999ला सत्यनारायण गोयंका गुरुजींनी 3 शंकराचार्याकडून लिहून घेतलं, बरं रायटिंग मध्ये आहे. आता ते आम्ही सबूत जोडणार आहोत. म्हणजे भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही हे गोयंका गुरुजींशी चर्चा झाल्या, शंकराचार्यांनी सह्या केल्या. ते डॉक्युमेंट्स आता शंकराचार्य खोटे बोलतील का? ते मोठं सगळ्यातलं प्रमाण ना, बाकीचं चिल्लर. पण तरी निर्णय देणं हे सुप्रीम कोर्टाच्याच हातात असतं. त्यांना श्रद्धेच्या आधारावर निर्णय घ्यायचे असतात. जसा राम मंदिराचा घेतलाय की नाही? आणि तिथे सगळं खोदकाम केलं तर सगळं आपल्या स्तूपाचं आहे ना. साकेत नगरीतलं ते स्तूप जे विशाखांनी बांधलेलं होतं मेंढक सृष्टीच्या, आजोबाच्या सृष्टीच्या स्मरणासाठी 84,000 खांबावर. त्यामुळे ते सगळं महाविहार होतं. बावरी महाविहार होतं. बावरी नावाचा मंत्री होता, ज्याला पुरोहित म्हणतात. बावरी नावाचा पुरोहित मंत्री होता वसंतजीताकडे, राजपुरोहित होता. तो म्हातारपणात भिक्षू झाला आणि त्या विहाराचं नावच बावरी महाविहार असं होतं. त्या भंतेंच्या भदंत बावरी महाविहार. त्यामुळे इतिहासाचा आपल्याकडे काय राहिला नाही. इतिहास विसरलो गेलो. सम्राट अशोक, आणि आता 10वे शिलालेखात पहा तुम्ही, जे शिलालेख अभिलेख पाटलीपुत्रला 10वा अभिलेख पहा तिथे. त्यामध्ये हुआन सांग ई चीन फाईयान हे जे चीनी प्रवासी येतात ते त्या महाविहाराला पाहतात. तिथे उपराजधानी म्हणून बोधगया आहे. आणि त्या 10व्या अभिलेखामध्ये जे बोधी प्राप्तीचं ठिकाण आहे ना, अरे हे जे बोधी वृक्ष लावले अलेक्झांडर कनिंग कंपनी लावले. पण जो तिथे लिनपिंड म्हणतात ना, लिनपिंड 10व्या अभिलेखात वाचा तुम्ही. तिथे जे ब्राह्मण पूजा करतो की नाही ते लिनपिंड नाही आहे, ते स्तूप आहे. ज्या ठिकाणी संबोधी स्थळ म्हटलं जातं ना, ते असली स्थळ आहे. सेंटरमध्ये आहे त्या दानपेटीच्या पुढे राहते. हे असली संबोधीचं स्थळ आहे. आणि बरोबर बामणाला पक्का माहिती आहे का, बामणं तिथेच पूजा करतायत.
पण तिथे रामाची मूर्ती मांडायची किंवा गणपतीची मूर्ती मांडायची हे अधिकार नव्हते, त्यांना फक्त पूजा करण्यात ते इलिगली सगळं झालं. तुम्ही काय केलं त्याचं? काहीच नाही केलं. त्यामुळं तो निर्णय आपल्या बाजूनं लागेल असं वाटलं होतं. भूषण गवई साहेबांची मुदत संपलेली आहे. संपले की नाही? आपल्याला होती आशा, पण आता निराशा झाली. काय करा? म्हणजे संविधानाचं संरक्षण करून हे देऊ शकले असते, पण आता काय कोणाला बोलायचं? प्रकृतीच्या मनात आहे की नाही आहे. आता तुम्ही कशी लढाई करणार? रस्त्यावरची करणार? सुप्रीम कोर्टात गेलो आम्ही, रिट पिटिशन टाकलं असतं तर आमची केस पुन्हा रिजेक्ट केली असती. ती पटलावर गेलीच नाही भूषण गवई. आता असं म्हणणं भाग पडतं, ते सगळं ठरवलं गेलं. लोहियाची हत्या आणि भूषण गवईंनी तडीपारांना वाचवलं. तडीपारांनी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश होण्याचं बक्षीस दिलं, तर ते काय करणार आहेत का? असं वाटायला लागतं आता. म्हणजे किती खेळी खेळली गेली. आपल्याला मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही. आपण सुबूत जोडू तरी. आता तुम्ही काय रस्त्यावर येऊन लढाई लढणारा? तेवढं मोठे आंदोलन, सगळं जगात आंदोलन झाली, तरी सरकार काहीच बोललं नाही. काहीच बोललं नाही. काही काहींना वाटतं नाही ना, आम्हाला देणार आहे ना, असा प्रचार आतून सुरू आहे. कोणाला देतील माहिती नाही. पण या भ्रमात राहू नका की सुप्रीम कोर्टातनं आपल्याला मिळेल. तुम्ही किती सबूत दिले तरी या भ्रमात राहू नका. तुम्ही आंदोलनकर्त्यांनी, माहिती आहे ना, हे आमचे कडू भाऊ ना शेतकऱ्यांचं आंदोलन केलं. आमच्या तो साळा देवेंद्र आहे ना, त्यांनी कशा तुरी दिल्या की या आता. अरे कोर्टात गेला तो, कोर्टात काढला, कोर्टातनं आदेश काढले तुम्ही आंदोलन मागे घ्या. जमलं ना. म्हणजे तो शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा दस्तऐवज तयार केलाय, तो करणारा. आम्ही सातत्यानं 12 वर्ष झाली, आम्ही सातत्यानं भीमा कोरेगाव पासून पंढरपूरला जातो. 25 डिसेंबर 1954 ला भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देहूरोडला बाबासाहेब बोलले होते 2000 लेणे या देशात आहेत, आणि 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ काय की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. नागवंशी लोक, अकुणबी, तेली, कोळी, माळी, लोहार सुद्धा, हा सगळा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त धर्मांतरित झाले, ते मुस्लिम असू दे की ख्रिश्चन असू दे, एकेकाळचे सगळेच हे नागवंशी लोक होतो. 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. पण आम्ही इतिहास विसरून गेलो नाही. भीमा कोरेगावच्या बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याचं. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण, पण गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी भर महारांची स्वतंत्र परिषद बोलावली. 35,000 लोक त्या सभेला हजर होते. दोन्ही हात उंचावून बाबासाहेबांच्या बाजूनं सगळ्यांनी, जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकून नाही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांनी त्यांची भीम प्रतिज्ञा 21 वर्षानंतर नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर पूर्णत्वास केली. त्यांची भीम प्रतिज्ञा 21 वर्ष वाट पाहिली. सह्याद्री कुंड पुराण ना या RSSच्या अड्ड्यामध्ये तुम्ही जावा, म्हणजे तिथे तुम्हाला हे खंड एक सह्याद्री कुंड पुराण मिळेल. मी वाचलेला मुंबई, आता तर इथे आमचे सेक्रेटरी असतात ना पुरण कुमार, त्यावेळेला होता, आता तिथेही नाही राहिलं बरं. नागपूर विद्यापीठात देखील नाही आहे. तिथून कोणी मारलं कोणी चोरलं तुम्हाला नाही माहिती. नागपूर विद्यापीठात देखील सह्याद्री कुंड पुराण नाही आहे. मी मुंबई मराठीला वाटलं, दादरला काय घाण ओकलेली आहे माहिती आहे. सह्याद्री कुंड पुराणामध्ये बाबासाहेबांनी त्यावेळेला 13 ऑक्टोबर 1935 मधल्या त्या येवल्याच्या सभेमध्ये त्याचे दाखले दिले. या सह्याद्री कुंड पुराणामध्ये
या ब्राह्मणेतर आदिवासी वर्तुळयुक्त अस्पृश्य आणि धर्मांतरित झाले ते मुस्लिम असू दे की ख्रिश्चन, यांच्या विषयी एवढ्या घाण घाण म्हणी, शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह होता. आमचा कुणबी समाज एकेकाळचा हा नागवंशी समाज बुद्धिस्ट होता. हाडाची काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, जिवंत ठेवणारा, पालन पोषण करणारा, घाम घालणारा, मेहनत करणारा हा समाज, या कुळवाडी समाज, कुळावर जगणारे लोक, या कुणब्यांविषयी काय घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथामध्ये. बाबासाहेबांनी उदाहरणं दिली. काय लिहिलंय? कुणबटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रुग्णेशीन, नाही तर आला तर ढोबनेशीन. एखाद्याने कोणत्यानी वाचलं का? आमचे मामा देशमुख एवढे पोट धरून हसायचे. हा साळुंके पोट धरून हसायचे. या येड्यांनी म्हणे काय आमच्या विषयी घाण ओकली आहे. सकाळी उठल्याबरोबर आमचे मोहन मामा भागवत अजूनही नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार नाही, कारण तो तेली आहे म्हणून. तो तेली आहे की नाही मला नाही माहिती, पण कागदपत्रावर तेली आहे. ते फेक आहे की काय, जशी डिग्री फेक आहे ना, माझ्यासारख्या सुप्रीम कोर्टाचा सर न्यायाधीश असताना हे फेक पाहतच तपासून पाहण्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चूक आहे, त्यांच्या नावात चूक आहे. इथे काय कम्प्युटर नव्हतंच त्यावेळेला, तरी मात्र झाकपेंड सुरू आहे. हे खरं आहे की ईव्हीएम हॅक करून लादून आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन करून ते बेकायदेशीर सत्तेवर आले. येत आहेत. तुम्ही काय केलं? महाराष्ट्रातल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 76,05,000 नंतरची एवढी मोठी मतं कशी आली? नाही आहे ना निवडणूक आयोगाकडे उत्तर. सगळा डाटा डिलीट केला. अहो आता बिहारचा डाटा डिलीट केला. काय केलं तुम्ही? काय केलं का? अशा रीतीनं मूलभूत अधिकारांवरती गदा आणून ईव्हीएम हॅक करून ते बेकायदेशीर सत्तेवर जाऊन बाबासाहेबांचं नाव घेऊन ते सत्तेवर बेकायदेशीर आहेत. घटना कितीही चांगली असली तरी घटना राबवणारे लोक जर लायक नसतील तर. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणतो तो ग्रंथ. काय झालं त्याच्या तोंडाला? सोनार सख्या बहिणीची खाणार, मांग महार कुसाच्या बहार, घोंड गोवारी जात बोहारी, कोण गोवारी हेकळ माना, अमिल पाऊन शिव लाडोना, माना माणुसकीत नाही आणि डुकर सरकशीत नाही. धनगर कोळी माळी वट्टी धिवराची धुटी ना अटकला बोटऱ्या जाशील कुठे. आता मी भिक्षू झाले असल्यामुळं माझ्या तोंडावर पाबंदी लागली. आमच्या मुसलमान बांधवांविषयी काय घाण ओकली आहे माहिती आहे? भांडा मुसलमान आणि हे एकेकाळचे बुद्धिस्ट हो. भांडा मुसलमान आणि वेळवाची त्यात मी नाही बोलू शकत. पाबंदी लागली. काय करणार? गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. आम्ही 69 वर्ष धर्मांतराला झाली, धम्मक्रांतीला झाली, तरीही आपण या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यामध्ये यशस्वीता गाठवू शकलेलो नाही. नाहीतर सुनामी सारख्या धर्मांतराच्या लाटा उसळल्या असत्या. आपण कमजोर पडलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटना. बाबासाहेब ऐकताय का माझं? ते लोक मेले तर सगळं काय गेले असं समजतात, पण मिथ्या धारणा ठेवून बसलेले. बाबासाहेब माझं ऐकताय का? मन माझा आवाज ऐकताय? तुम्ही तुषिता देवता लोकांमध्ये आहात, तुमचं नाव सुदर्शन आहे असं या अनाथ पंथांकडून मी ऐकलं बरं का. आपण मानतो. बाबासाहेब गेल्या ना त्यांच्या शरीराला 10 क्रिया झाली. 10 क्रिया झाल्यानंतर मृत शरीराची अग्नी वायू गेला आणि पृथ्वी धातू आपापल्या धातूंमध्ये विलिनीकरण झालं. नष्ट झालेली ती ऊर्जा जळल्यानंतर देखील आपापल्या धातूंमध्ये विलिनीकरण झालं. नष्ट नाही झाली ती एनर्जी. मनाला कुठे जाळलं गेलं? तुम्हाला वाटेल पुनर्जन्म आहे का? हे भंते लोक ना काय नाही, यांना काय नाही, नुसत्या पुनर्जन्म सांगत बसतात है ना. जे सम्यक संबुद्ध झाले, पश्चिम बुद्ध झाले, ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांना सावक बुद्ध म्हणतात. त्या सत्वांचा पुनर्जन्म नाही, कारण कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा सगळ्यात नायनाट केलेल्या असतात. म्हणून त्यांचा पुनर्भव नाही. तुमचा आमचा आहे ना. अरे तुम्ही अर्हत्व प्राप्त केलेला आहे का? नाही ना, तर तुमचा पुनर्जन्म आहे. बाबासाहेबांचा
पुनर्जन्म झाला आणि ते तुषिता देवता लोकांमध्ये त्यांचं सुदर्शन नाव आहे. अरहत भिक्षूंकडून माहिती करून घेतली रे बा. मी खोटा बोलेन, अरहंत भिक्षू खोटे बोलतील का? त्यामुळं आपल्या ज्या मिथ्या धारणा आहेत ना, या मिथ्या धारणांमध्ये अजूनही गुंतलेलो आहोत. भगवान बुद्धांचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष, 40 प्रकारच्या शमत भावनेच्या कम्मठठाणाचा अभ्यास, विपश्यना कम्मठठाणाचा अभ्यास, त्या अभ्यासापासून कितीतरी दूर आहोत आपण. मग नमो तत्सं जसं मनात येईल तसं करत राहतो. आपला स्वभाव आपल्या व्यवहारात उतरतो. आपला स्वभाव तेव्हाच बदलू शकतो. हे बोधी ज्ञान धारण करून, आर्य सत्याचा साक्षात्कार करून. आम्ही अडाणी तुम्ही अडाणी असं चक्र राहिलं ते. अब काय करणार? आपलं स्वपरीक्षण 69 वर्षात करणार आहोत की नाही? या पौर्णिमा फेस्टिवलच्या निमित्तानं बाबासाहेबांनी दिलेल्या संघटना तर अजिबात विकवाक करून टाकल्या. आबा काय कराल तुम्ही आता? तुम्हाला काय कोणत्या शिव्या देऊ सांगा बरं. बाळासाहेब आंबेडकरांसारखा म्हणून वंचित आघाडी घेऊन जातो. मला तर लाज वाटते. रिपब्लिकन पार्टीचं हत्यार पाहिजे होतं त्यांच्या. तुम्हाला कोणी अधिकार दिले रिपब्लिकन पार्टी विसर्जित करण्याचे? कोणी अधिकार दिले का? म्हणजे आपण आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या नियमा, समता सैनिक दलाचे नियम, ती बुद्धिस्ट सोसायटी, त्यांच्या नियमाने आपण वागलो नाही, आम्ही राहिलो तसेच. आपण तरी चांगलं म्हणजे काम केलं असतं तर कमीत कमी आता काळ्या टोपीवाले सत्तेवर तरी आले. आणि तुम्ही आम्ही घराघरात बाबासाहेब आंबेडकर दडलेला आहे, पण तो रस्त्यावर नाही आला ना. बाबासाहेबांनी त्याच वेळेला सांगितलं असतं काही शेंडीवाल्यानं कापून काढा, चटणीला पुरले असते का? ते पुरले असते का? पण बाबासाहेब राहिले नसते ना. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही, एवढी लोकशाहीची सबळ व्याख्या जगातल्या दुसऱ्या कुठल्या तरी राज्यशास्त्र न्यायला करता आली काय? नाही करता आली हो. बाबासाहेब रूपी धन आपल्याला एवढं मोठं भेटलं होतं ते ठेवावं कुठे? कसं जतन करायचं? जतन बाबासाहेबांचं धन आपल्याला जतन करता नाही आलं. स्वपरीक्षण करावं लागेल आपल्याला. बाबासाहेबांना मानणारे भरपूर आहेत हो. प्रत्यक्ष काम संविधान एवढं मोठं आहे, त्याचा अंमल करण्यासाठी आता काय करणार आहेत माहिती आहे ना? इलेक्शन हॅक केलं जातं तरी तुम्ही ईव्हीएम हटाव, संविधान बचाव. तुम्ही काय केलं का? जिवंत असून मेल्यासारखे दिसत आहे. जिवंत असून आता हे शब्द बोलावे लागतील. काय करताय? अरे या येड्या सरकारनी सैन्यव संस्कृती जे कुसंद, तुम्ही मोहेंजोदडो हरप्पा मधल्या तिथे पहा, तिथे वैदिक संस्कृतीचं काहीच नाही आहे हो. कोणा गमन ककुसंद, काश्यप बुद्धांचे स्तूप आहेत, किल्ले आहेत, 7x12च्या कुठे मिळाल्या विहिरी आहेत. जी नगर रचना पुढे पाहतो ना, जी नागराजांनी, नाग सापावर काही पृथ्वी नाही आहे, 5 नागाची फळी ते नागराजे होते. दक्षिणेत जसे जसे पसरले ना महाराष्ट्रातले असो, तेलुगू भाषा असो, तमिळ असो, मल्याळी असो, ती गोलगोल छान अक्षर आहेत. नागर लिपी ही नागराजांनी आणलेली लिपी आहे. पण शेंडीवाल्याचं सांगणं तुमचं आमचं ऐकणं. दगड्या भाषेची जननी म्हणे संस्कृत आहे. उलटा चोर कुतवाल कोणा. संस्कृत भाषेला लिपीच नाही हो, ती धम्म लिपीवर उभी आहे. तुम्ही मोहेंजोदडो हरप्पा मधले अक्षर पहा ना, ते पाली प्राकृतचे मूळ पाली. पुणे सम्राट अशोकाच्या कालखंडात त्यांनी एकाच वेळेला 84,000 धम्मस्कंदाच्या आधारावर 84,000 महावीरांमध्ये बुद्धांच्या धातूंची प्रतिष्ठापना केली. 84,000 स्तंभ उभारले, त्यावर त्रिपिटक लिहिलं, अजून सापडले नाही. 84,000 शिलालेख लिहिले, अजून परिपूर्ण सापडले नाही. 84,000 अभिलेख लिहिले, अजून परिपूर्ण सापडले नाही. जिथे खोदाल तिथे बुद्धच दिसतील. बुद्ध नाही तर कोण दिसेल? आमचा पराभवाचा इतिहास आहे हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांनाच कळलं. दुसऱ्या व्यक्तीला नाही कळलं. त्यामुळे इतिहास घडवण्याचं पुण्य आहे हे बाबासाहेबांच्या कळालं. आमचा पराभवाचा इतिहास आहे. आता हा पराभव कसा, या पराभवाचा वचपा घ्याल. उलट शेंडीवाले सरकार एक असा कायदा आणतायत. बरं, आम्ही हे 12 वर्षापासून सातत्यानं पंढरपूरला जात होते देवदर्शनासाठी. नाही, हु आज विठ्ठल, मी
सिद्ध करून दाखवेल पंढरपूरचा विठ्ठल दुसरा दुसरा काही नसून भगवान बुद्धाचं. भगवान बुद्धांचं स्तूप आहे ते. 84,000 महावीरांपैकी आम्ही तर केस पण नाही टाकली, पण अजूनही त्या सुब्रमण्यम स्वामींनी मुंबईच्या हायकोर्टात केस टाकली, हे बडव्यांना द्यावं म्हणून, बडव्यांना द्यावं म्हणून. आता काय कराल? म्हणजे आम्ही 12 वर्षावर हे विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे. देवेंद्र बोलला होता बरं त्या दिवशी, ज्या दिवशी आषाढी एकादशी, ज्या दिवशी पंढरपूरला हे अजून येत आहेत ना, हे विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल दिंडीत यायला लागले, हे अर्बन नक्सल आहेत असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली, बिल झालं. जितेंद्र आव्हाड बोलले, आम्ही तुम्हाला अर्बन नक्सल दिसतो का? अरे गडचिरोलीचं जंगल, हे पालकमंत्री तोच आहे बरं देवेंद्र आणि नरेंद्र मिळून सगळं गडचिरोलीचं सोन्याची खाण लागली, हिऱ्याची खाण लागली, ते सगळं गौतम अडाणीच्या घशात टाकलंय. तुम्ही त्याच्यावर बोलाल ना, आता तुम्हाला 2 वर्ष नागरी सुरक्षा कायदा पारित केलाय. आमचे सोनम वांगचुक ओरिएंटर आहे, सायंटिस्ट आहे, तो वातावरण स्कॉलर आहे, तो डॉक्टरेट आहेत. म्हणजे घटनेच्या 6व्या सूचीनुसार हे लेह लद्दाखचं आंदोलन फार जुनं आहे. त्यांचे वडील चालवायचे ना, ते सैनिकी वेशांमधले होते. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काश्मीरामध्ये घटनेच्या 6व्या सूचीप्रमाणे स्वतंत्र लेह लद्दाखचं राज्य देण्याचा जाहीरनामा स्वतंत्र बीजेपी मधले होता. आणि आता बीजेपीने मात्र सोनम वांगचुकने, हे बुद्धिस्ट लोक आहेत सगळे, लहान लहान राज्य झाली पाहिजे, त्याचं समर्थन केलं पाहिजे. ज्यावेळेला ते निदर्शनाला बसले, आता मात्र त्यांना देशद्रोहाचा खटला लावला आणि त्यांना बंद करून टाकलं. तुम्ही मोर्चे काढले का नागपुरातल्या लोकांनी? बरे अजून चेतना नाही आमचं आहे की नाही? अरे ते सगळे बुद्धिस्ट लोक आहेत लेह लद्दाखचे, आणि जुनी लढाई आहे, कायदेशीर लढाई. त्या गावात गोळ्या चालवल्या, मिलिटरीत लहान लहान पोरं मारली, हो आपल्याला माहिती नाही मिळाली अजून. महाबोधी महाविहाराचा हा लढा एवढा साधा सुद्धा आहे का? साधा सुद्धा नाही आहे. हे खरं आहे की आपली केस मजबूत असली पाहिजे. केवळ तिथे माणसं बदलल्या नाहीये. वन सांग ही शिंग फाईयान हे जेव्हा एंट्री करतायत, तेव्हा त्यांच्या आधारावर अलेक्झांडर कनिंघम लिहित आहेत ना, 300 एकराची जमीन म्हणून 300 एकर. आपला दावा 300 एकरवर असला पाहिजे. वर्ल्ड हेरिटेज सेंटर गेलं, 14.5 एकराची जमीन आहे. आजूबाजूला हे एवढे मोठे हॉटेल दिसतात, दुकानं नाही पाहिजेत ना, म्हणजे सगळं बेकायदेशीर आहे. या वर्षी तर बुद्ध जयंतीच्या दिवशी स्वतः आरिफ मोहम्मद खान त्याला पुढे करून ब्राह्मण तिथे गेले आणि त्याला लिंकपिन समजून त्याची त्या स्तूपाची जी ओरिजिनल संबोधीचं ठिकाण आहे तिथे सिद्धार्थ गौतमांनी संबोधी प्राप्त केली. हे पुरावे आम्हाला द्यावे लागतील. उलट त्यांनी प्रतिप्रश्न करून सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश यांच्या टेबलवरती केस आहे. आता उद्या परवा शपथविधी होईल 24ला. आणि सूर्यकांत शर्मा येतील ना, त्यांच्या पटलावर केस आहे. ब्राह्मणांना विचारायला हवं होतं, तुम्ही विष्णूचा अवतार आहे असं म्हणून सिद्ध करा. उलट ते आम्हाला विचारतात, तुम्ही भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही, तुम्ही सिद्ध करून दाखवा. काय गुरुजींचे डॉक्युमेंट्स अजूनही आहेत, 3ही शंकराचार्याच्या सह्या त्याच्यावर बसलेल्या आहेत. आम्ही ते डॉक्युमेंट 27 तारखेला सुप्रीम कोर्टात सादर करणार, मजबूत करणार. हे खरं आहे, सुरेश साहेब अंतेंच्या वकिलांनी 96 पेज दिले, तर एवढं हुरळून जायचं काही काम नाही. त्यामुळे आपले सबूत तर मजबूत असलेच पाहिजे. त्यामुळे आम्ही तिथे या संपूर्ण इंटरव्हेन्शन तिथे केलंय, प्रवेश केला. आता सुप्रीम कोर्टात लढू, कायद्याची लढाई कायद्याने लढू. जर आपण हरलोच, त्यांनी त्यांच्या श्रद्धेच्या आधारावर निर्णय दिला, आता तुम्ही कशी लढाई संघटित करणार आहात, कशी लढाई संघटित करणार आहात याचा विचार आपण सगळ्यांनीच करावा. पण जाणीवपूर्वक
शेंडीवाले हे सांप्रदायिक तणाव वाढवून जाणीवपूर्वक ते सत्ता भोगू इच्छित आहेत. ईव्हीएम हॅक करून अजून सगळ्याच राजकीय पार्ट्यांना एवढी गाढ झोप लागलेली आहे. अरे बाबा, हे ईव्हीएम हटवा. जेवढ्या केसेस गेल्या ना सुप्रीम कोर्टात सगळे भरून आले. काय कराल तुम्ही? लोकशाही फासावर लटकलेली आहे. फास आवळायचं काम केवळ शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळं ही राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये, आर्थिक लोकशाहीमध्ये, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित करण्यासाठी, येणाऱ्या पिढीचं वैभव हे उभारण्यासाठी आपण हे वैभव उभारू शकलो नाही तर येणारी पिढी आपल्याला टोचून म्हणणार, तुम्ही काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सद्धम्माचं काय केलं? सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या शेवटच्या पृष्ठावर होता आणि त्यांच्या धम्मचार प्रतिज्ञा, ही जीवसृष्टी आहे असीम प्रतिज्ञा आपण करूया. साऱ्या प्राण्यांना या भवसागर, या दुःख चक्रातनं पार करण्यासाठी सहाय्यभूत होऊ. आपल्यामध्ये असंख्य दोष आहेत, सारे दोष मुळासकट काढून टाकू, ही प्रतिज्ञा. अनंत सत्य आहेत, हे लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्य म्हणजे निपाणन परमं सुखम. हे लोकीय सत्यापासून लोकोत्तर सत्यापर्यंत पोहोचण्याची सारी प्रक्रिया भगवंताचा सैद्धांतिक पक्ष आणि व्यावहारिक पक्ष योग्यपणे आपल्याला समजावून सांगता आला नाही. थिओरी आणि प्रॅक्टिस तोपर्यंत लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्यापर्यंतची सगळी उजळणी करता येणार. चौथी प्रतिज्ञा, भगवंताचा मार्ग अतुलनीय, तुलना करता अपमानो बुद्धो मग गंगानं मग संपयुक्त कानंचन गम्मानं समुत्थानानं रूपानं मग बच्चे न बच्चे. मार्गाचं एक अंग योग्यपणे आपल्याला चालता आलं पाहिजे. पावलं बरोबर टाकता आली तर बरं. सम्मादिट्ठी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असं समजून तुम्ही पावलं टाकली तर तुमचं चुकलं समजायचं. योग्य दृष्टी, सम्यक दृष्टी, विवेक दृष्टी, काय शब्द वापरतात. सम्मादिट्ठी म्हणजे दुःखी आनंद, दुःख समुदय आनंद, दुःख निरोधे आनंद, दुःख निरोधक आम्ही निपटिवदाय आनंदी इति उच्यते इति भक्तवे सम्मादिट्ठी. दुःख समुदय, दुःख निरोध आम्ही निपटिवदाय, या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं. उदय भयं ज्ञानं इति अनित्य ज्ञान, अशी ते पी ते खाई ते साई ते संपजानकारी होती. कते ठिते सुते जागरी ते संपजानकारी होती. संगाटी फक्त चिवर धारणे संपजानकारी होती. चालताना, बसताना, उठताना, निद्रा घेताना जी काही कर्म करत आहोत आपण कायावाच्या मनाने करतो ना, वेदनाचा उदय वे जाणत याला अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया समजून घ्यावी. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया समजून घ्यावी. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची सगळी प्रक्रिया हे समजून घ्यायची असते. या कंबरठाणाचा जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. केवळ बोलून फायदा नाही, प्रत्यक्ष व्यवहारात धम्म आचरणाचा आहे. त्यामुळं या सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाची ही स्पष्टता, हा मार्गाची जशी जशी स्पष्टता क्रमशः हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची जशी जशी प्रक्रिया, गृहस्थ असू दे की गृहत्यागी असू दे, जशी परिपूर्णता आपल्याला साध्य करता येईल तेव्हा हे धार्मिक आंदोलन खऱ्या अर्थानं हे विशाल आंदोलन उठेल. या विशाल आंदोलनाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी या वैशाख फेस्टिवलच्या निमित्तानं संघटितपणे आपली ही संघटित बाजू ओळखून, नाहीतर हे खरं आहे तर अगोदर तर आपल्या दादात महानगरपालिका होती ना, रिपब्लिकन पार्टी झाले, आपला वेळ झालाय. त्यामुळं याच ठिकाणी हळूहळू 9:45 वाजत आहेत. 10 वाजताच्या वेळापर्यंत हा कार्यक्रम असतो. तेव्हा आपण एवढ्यातच गोड मानायचं, पण मात्र एवढ्यातच गोड मानायचं. मात्र बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी असो, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असो की समता सैनिक दल, या संघटना पुनरुज्जीवित करून पुन्हा नव्या दमानं नव्या जोमानं कामाला लागण्याची गरज आहे. नाही तर म्हणते ज्ञानज्योती आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. माझ्या नावाचा मी बघ गाजावाजा गाजवला, ते असं नाही चालणार. कुठपर्यंत चालणार? बाबासाहेबांच्या संघटना तुम्हाला पुनरुज्जीवित कराव्याच लागतील. नव्या दमानं नव्या जोमानं तरुणांना पुढे यावं लागेल. म्हातारे खोडं राहिले ना ते बोलायचाच भात ना. आता आम्ही काय बोलायचाच भात न बोलायचीच कडी आहे काय दम आमच्या. पण काही तर ना, देव वत्स तू काले नसस संपत्ती हे तुझ्या भीतो भवतू लोकोच राजा भवतू धत्निको. धार्मिक राजा बनवणं, निर्माण करणे आमचंच काम आहे, लक्षात ठेवा.
नाही तर म्हणते राजकारणावर बोलतात. अरे हे एक अंग आहे अरे भगवान बुद्धांनी कुठं नंतर सुद्धा उपदेश केवळा राजा लोकांना केला. महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे. तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता कशी करताय? ही तुमची प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे. बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझम ही जी कॉन्सेप्ट मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्यापासून उचलली. रिपब्लिकन पार्टी आज सत्तेवर राहिली असती, तिच्या जाहीरनाम्यात आहे ना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाई या मानव मूल्याच्या आधारावर अंमल करण्यासाठी रिपब्लिकन पार्टीला जन्म दिला बाबासाहेब. तेव्हा हे मोठं वैभव जर निर्माण करता आलं असतं, बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीने साऱ्या जमिनी आणि सारे कारखाने हे सरकारच्या अधीन केले असते. सगळ्याच लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता केली असती. स्टेट सोशलिझम ही भगवान बुद्धांची कॉन्सेप्ट ही बाबासाहेबांनी उचलून भगवान बुद्धांचा सद्दम्म घटना दत्त अंमलात आणावा म्हणून तिरंग्यावर तो चौथा रंग फॉर नोबेल ट्रूथ, हे तू बच्चे, आरंभण बच्चे, अधिपती बच्चे. आता कोण सांगेल? हे तुमची संसद आणली लंगडी बहिरी, तिला झाला लकवाती झाली मुखी. कोण समजा? अजून संसदेत, लोकसभेत, राज्यसभेत चर्चा नाही. मी जाईल म्हणतो, पण का तुम्ही मला निवडून देणार आहात का? हे तुमचं काम नाही आहे. पण आपलं सरकार आलं असतं तर मागच्या दाराने तिथे चर्चा करण्यासाठी तर गेलो असतो. तिरंग्यावर तर आहे, धम्मचक्र समजावून सांगितलं असतं. राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्र प्रवर्तन नाही लिहिलंय. का बरं बाबासाहेबांनी लिहिलंय? कोण सांगितलं? बरं तिथे चर्चा तरी झाली का अजून संसदेत? बरं राज्यसभेत, लोकसभेत सभापतीच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तन नाही लिहिले. वाचा. 4 सिंहाची राजमुद्रा, भारतीय बांधवांनो पाहिले गळ्यान सिंहाचे पिलं कशी मार. हे संसदेतले सगळे खासदार ते विपक्षी असतो, हिंदुस्तान हिंदुस्तान म्हणतात. अरे हिंदू या हिंदुस्तान या देशाचं नावच नाही आहे, तरी हिंदुस्तान हिंदुस्तान. हिंदू हा शब्द मूळ पर्शियन शब्द आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ चोर, लुच्चा, काळा, गुलाम, काळा या अर्थाने वापरला जातो. ते हिंदुस्तान म्हणणं ज्या देशाला गुण आहे. इंडिया 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 दॅट मीन्स भारत. तर भारतीय म्हणा, तुम्हाला काही लाज वाटतात का? तरीही मात्र सत्ताधारी असो की विपक्षी असतो, हिंदुस्तान हिंदुस्तान चालतं समजत. म्हणजे हे हिंदुस्तान या देशाला म्हणणं म्हणजे गुन्हा करणं आहे. त्यामुळे आपण शब्दांवरती जशी आता तर गयाचं नाव पुन्हा बदलून ते गयाजी ठेवलंय. हे खूप मोठं विधान, ज्या आधारे हा सगळ्या ब्राह्मणवादाची एवढी नांगी उंचावली, त्यांना ठेचून काढण्याची गरज आहे. ठेचून टाकणं म्हणजे बामणांना कापून टाकणं नव्हे, नाही तर तुम्ही बामणांना कापून टाकायला लागाल. तर हे असं काही करू नका. बाबासाहेबांनी जावई सासऱ्याचं नातं जोडलं तर तुटलेली मनं कशी जोडायची हे नक्कीच शिकायला लागा. जेव्हा हे आपलं वैभव आपल्याला साकारता येईल, बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या पुन्हा या संघटना परत पुनर्निर्माण करून नव्या दमानं नव्या जोमानं कामाला लागायचं आवाहन करतो. याच ठिकाणी सांगतो, बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.